दशावतार करतो आणि मी पेंटिंगचं काम करतो. तू हे मान्य करतोस की ज्या व्हिडिओत मुली आहेत, हा. मुलासोबत ज्या व्हिडिओत मुली आहेत किंवा लेडीज आहेत, तर ते व्हिडिओ चालतात. पण इथे ग्रुपिझम खूप चालतं, ते चुकीचं आहे माझ्या मते. त्यात म्हणजे कठीण काय? कठीण दशावतार आहे. तसा जर कंटेंट नसेल तर मी नाही accept करत. तर त्यांनी अशी माझी अपचर्चा केली की बाबा हा मुलगा असा असा आहे, तो तसा आहे. सुरुवात करण्याच्या मागे कोणत्या क्रिएटरची प्रेरणा आहे का? तर क्रिएटरची प्रेरणा म्हणायला गेलं तर रील्स मालवण या पेजकडून आणि त्याच माणसांकडून मी जास्त शिकलो. तर मी क्रिएटर मला जास्त मोठ्या क्रिएटरला सपोर्ट केलं म्हणजे. नमस्कार, कोकण बिहाइंड द लेन्स प्रेझेंट क्रिएटर कट्टामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण सिंधुदुर्गामधील कुडाळ येथे कलानगरीत आलो आहोत. त्या कलानगरीचे नाव आहे नेरूर. या ठिकाणी प्रत्येक घरात एक ना एक कलाकार आहेच आहे. त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर असंख्य लोक जोडलेला असे एक व्यक्तिमत्व म्हणजे आपल्यासोबत आहे जर्नी विथ रोशन, म्हणजेच रोशन चव्हाण. रोशन, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आम्ही तुझ्या गावात आलोय. तुझं गाव खूप सुंदर आहे आणि ही जागा पण खूप मस्त आहे. तर तुझ्या गावाबद्दल तू थोडं आम्हाला माहिती दे. नक्कीच. नेरूर हे गाव कसं आहे तर कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जाणारं गाव आहे. कारण या गावात प्रत्येक क्षेत्रातला कलाकार आहे. म्हणजे असा कुठलाच कलाकार नाही की तो या नेरूर गावात नाहीये. आणि बरेच मोठे मोठे कलाकार या क्षेत्रातून घडून गेलेले आहेत, म्हणजे नेरूर गावातून घडून गेलेले आहेत. आणि म्हणूनच या देवाला कलेचा ईश्वर म्हणून, कलेश्वर म्हणून ओळखलं जातं. आणि इथला निसर्ग हा इथल्या माणसाने जपलेला आहे. त्याच्यामुळे इतका निसर्गरम्य हा नेरूर गाव आहे. ओके. आणि या ठिकाणी बरेचशा अशा पिक्चरच्या शूटिंग्स वगैरे असं झालंय. नक्कीच. असं आता रिसेंटली खूप फेमस असा पिक्चर आपला दशावतार, त्याची पण शूटिंग झाली आहे या ठिकाणी. तर असे बरेच कलाकार या ठिकाणी विजिट करतात, बाहेरूनही करतात आणि नेरूर गावाने पण कलाकार चांगल्या प्रकारे दिले आहेत. त्याच कलाकारांमध्ये येतो तू एक आहेस की ते इंस्टाग्राम म्हण किंवा युट्यूब म्हण, या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुझी सुरुवात किंवा तुला प्रेरणा देणारे लोक या ठिकाणी आज आम्ही तुझ्यासोबत जाणून घेणार आहोत. तर ये आपण बोलूया. कला क्षेत्रात तू आहेस, म्हणजे इंस्टाग्राम युट्यूबवर तू आहेस. ते त्या क्षेत्रात येण्यापूर्वी तू काय करत होतास? म्हणजे तुझी या सगळ्या गोष्टीला सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हटली तर माझी म्हणजे कोकणाची खरी ओळख असणारा आणि आमच्या नेरूर गावाची पण खरी ओळख असणारा म्हणजे दशावतार ही लोककला आहे. त्या लोककलेपासून माझी खरी अभिनयाची सुरुवात झाली. म्हणजे आमच्या वाडीत दरवर्षी आम्ही संत रोहिदास जयंती साजरी करतो. त्या रोहिदास जयंतीला आता नवीन काय करायचं, मग आपल्या नेरूर गावात दशावतार कला होतेच, आवड होती पहिल्यापासून. त्यामुळे आम्ही पोरगे पोरगे जमा झालो. त्यानंतर ठरवलं की बाबा नाटक करायचं. ते पहिलं होते ते आम्ही ठरवून नाटक केलं. त्यात मी इंद्राची भूमिका केली. तिथून जी आवड निर्माण झाली त्यानंतर मी दशावतार कलेत गेलो. त्यानंतर नारदाची भूमिका केली, राजपाट केलं, सगळं केलं. त्याच्यानंतर मग मी ढमंडळीमध्ये गेलो. त्यांनी मला बोलवलं की बिलीमारीमध्ये एक रोल आहे, तुला करायचा आहे, तू करू शकतोस चांगल्या पद्धतीने. तर ठीक आहे, मी ट्राय करतो म्हटलं माझ्या परीने, पण मला येईल असं वाटत नाही, कारण मी एकांकिकेत फर्स्ट टाइम येतोय तुमच्या. सामाजिक नाटक आणि दशावतार खूप वेगळं पडतं. वेगवेगळं. त्याच्यामध्ये मला त्यांनी रोल दिला होता तो संपूर्ण दशावतार. संपूर्ण दशावतार म्हणजे विष्णूची भूमिका होती. तो पेटाऱ्यातून बाहेर पडतो अशी भूमिका होती. मग ठीक आहे, मी करतो बोललो. त्यानंतर जवळ-जवळ 20 दिवस मी प्रॅक्टिसच करत होतो. प्रॅक्टिस केली आणि जमलं त्याच्यानंतर. आणि तो बिली मारो अटल करंडकला पहिला नंबर आला. मग त्याच्यामुळे म्हटलं आता जमतंय, काहीतरी जमतंय. आणि तिथून मंडळीतलेच आमचे पोरगे आहेत, तेजस मस्के वगैरे आहेत. त्यांचे रील्स फॉलोनी असा एक अकाउंट आहे त्यांचं इंस्टाग्रामचं. त्यांनी कोरोनामध्ये सुरू केलेलं. मग मला वाटलं की हे करतायत ना, मग आपल्याकडे पण टॅलेंट आहे, आपण पण अभिनय करू शकतो. आपण ट्राय करून बघूया. मग माझ्याकडचे 2-3 पोरगे आहेत, काकांचे मुलगे वगैरे आहेत. त्यांना घेऊन मी पहिला युट्यूबचा व्हिडिओ बनवला कॉमेडी. पण तो दुसऱ्याचा होता व्हिडिओ. तो स्क्रिप्ट फक्त घेतली आणि तसा बनवला. आणि तो चांगला गेला व्हिडिओ. म्हटलं होतायत, म्हणजे लोक एंगेज होत आहेत आपल्यासोबत. म्हटलं सुरुवात करूया. मग युट्यूब पासून सुरुवात झाली. युट्यूब चालू केलं. त्यानंतर मग हळूहळू म्हटलं इंस्टाग्रामवर पण म्हटलं ओळख निर्माण होते. म्हटलं इंस्टाग्रामवर सुरू करू. मग इंस्टाग्रामवर सुरू केली आणि हळूहळू आता वाढत चालले फॉलोअर्स आणि लोकांना पण व्हिडिओ आवडतायत. ओके, म्हणजे अशी तुझी इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर सुरुवात झाली. युट्यूबवर मोस्ट ऑफ मी बघितले तर तुझे ते नाटकाचेच व्हिडिओ जास्त आहेत. म्हणजे तुझी सुरुवातीला तू ते नाटकाचे व्हिडिओ टाकत होता. माझं कसं अगोदरचा युट्यूब चॅनल होता, त्याला स्ट्राईक बसली. म्हटलं आता काय म्हटलं होणार नाही काय, 3 स्ट्राईक बसलेले. त्याच्यामुळे पूर्ण युट्यूब चॅनलच बंद झाला आणि तो मॉनिटाईज झालेला चॅनल होता माझा. ओके, म्हणजे आता जो युट्यूब चॅनल आहे तोच तो चॅनल. चॅनल त्याला स्ट्राईक बसली होती आणि तो डिमॉनिटाईज झाला चॅनल. ओके. मग टेन्शन आलं. म्हटलं एवढी मेहनत केलेली म्हटलं गेली म्हटलं पाण्यात.
मग म्हटलं बरेच जण सांगायला लागले की बाबा इंस्टाग्राम चॅनल चांगला आहे, म्हणजे इंस्टाग्रामवर जर तू व्हिडिओ टाकलेस तर तुझा फेस रिव्हील होतो आणि चांगली रीच भेटते, तुला ओळख निर्माण होते युट्यूब पेक्षा जास्त आणि पटापट ओळख भेटते. तर ठीक आहे, ट्राय करूया. आणि रील्स बनवायचे व्हिडिओ बघितले होते मी, म्हटलं आपण पण ट्राय करून बघूया. मग केले ट्राय, एक दोन टाकले व्हिडिओ, तिसरा टाकला, चांगले चांगले व्ह्यूज यायला लागले. म्हटलं होतंय काहीतरी, होतंय काहीतरी. मग हळूहळू ती सुरुवात केली आणि म्हटलं युट्यूब चॅनल पण नंतर रिकव्हर झाला माझा. त्यांना ईमेल वगैरे टाकून वगैरे मी तो युट्यूब चॅनल पुन्हा मॉनिटाईज करून घेतला. आणि तो युट्यूब चॅनल पण आता चालवतोय आणि इंस्टाग्राम पण चालवतोय. ओके. इंस्टाग्राम, युट्यूब व्यतिरिक्त तुझं काय? इंस्टाग्राम आणि युट्यूब व्यतिरिक्त मी दशावतार एक करतो. हं. दशावतार करतो आणि मी पेंटिंगचं काम करतो. ओके. म्हणजे कोणाच्या घराची वगैरे पेंटिंग वगैरे असतात, ते पेंटिंग वगैरे करतो. ओके. पेंटिंगचा हा व्यवसाय तुझा स्वतःचा आहे की तू असा? नाही, माझ्या चुलत भावाचा आहे. ओके. त्याच्याजवळ मी कामाला जातो. कारण मी ओके. अजून तेवढं शिकलो नाही प्रोफेशनल. तो शिकला त्याच्याजवळ मी कामाला जातो. तुझे जे इंस्टाग्रामचे व्हिडिओ आहेत ना, ते रिलेटेड आहेत, म्हणजे आत्ताच्या या युगाच्या रिलेटेड आहेत. त्या कन्सेप्ट तुला कशा सुचतात किंवा ते कन्सेप्ट तुझ्याकडे कसे डायरेक्ट असे अचानक येतात? कन्सेप्ट म्हणजे कसा आहे विषय माहितीये, मी पहिला आधी कॉमेडी म्हणून करायचो. हां. त्याच्यानंतर मग माझे गाण्याचे व्हिडिओ टाकायला लागले. हं. पण म्हटलं या चालतच नाहीत व्हिडिओ. थोड्या दिवसांनी ते चालायचं बंद झाले. हं. म्हटलं आता काय करू? तर लोकांना रिलेट होणार आहे. म्हणजे रेग्युलर जीवनात आपल्या कसं आहे, मैत्याचा व्हिडिओ मी एक केलेला. त्याच्यानंतर मग एक बाबा बरं नसल्यावर, म्हणजे कोणाला तरी पाय मोडलाय आणि त्याचा प्लास्टर पडलाय. तर त्यानंतर विचारायला येणार लोकं. मग ती ती लोकं तसला व्हिडिओ असतो तो आवडीने बघतात. म्हणजे आपल्याला रिलेट होतोय बाबा, आम्हाला सुद्धा असं विचारतात. ओके. तू आता हे जे रिलेट होतात ते बोललास ना, हं. त्याच्यावर तुझा एक व्हिडिओ बघितला मी, कुसुंड्याची आत्मकथा. हो. त्या गोष्टी कशा सुचतात, की बाबा त्यांच्या एक आत्मकथा आपण दाखवायची? कुसुंडाचे म्हणजे त्यात तसं कोण करत नाही. म्हणजे बाबा त्यांची आत्मकथा ते बोलू शकत नाही. मग आपण त्यांच्या मार्फत आपण तर बोलू शकतो. त्यांची व्यथा आपण मांडू शकतो, की बाबा पहिल्यासारखं आता राहिलं नाही. आणि सध्या आता वातावरण सुद्धा खूप बिघडलं होतं. म्हणजे थंडीच्या दिवसात किंवा उन्हाच्या दिवसात सुद्धा पाऊस होता. मग त्या टायमिंगला त्यांचे हाल होणार. मग ते त्यांची हाल होणार ते मी मांडले त्या विषयात. माणूस कोणता विचार करतो हे ठीक आहे. कुसुंड हा विचार करत असेल हे कसं सुचलं तुला? हे म्हणते मी समोर ठेवतो बाबा, कुसुंडा काय विचार करू शकतो. त्याच्यावरून आपणच बाबा, कुसुंडा तो विचार करू शकत नाही आपल्याला माहिती आहे. पण आपण एक बाबा विनोदी भावनेने आपण काय विचार करू शकतो, असं म्हणजे लोकांना तो आवडेल. ओके. तसा विचार केला, मग तो चांगला गेला व्हिडिओ. हो. आता मी बघितलं की लोक तुझ्याकडे असं म्हणजे तुझं आता काय 2000 की 2200 समथिंग आहे. पण तुझे व्ह्यूज जे आहेत, तुझ्या कॉन्सेप्टवर व्ह्यूज आहेत म्हण किंवा जे कमेंट्स आहेत ना, ते एकदम परफेक्ट असतात. म्हणजे बरोबर. कॉन्सेप्टच परफेक्ट आहे तुझा त्याबद्दल. त्या कॉन्सेप्टची कल्पना तुला कुठून येते? कल्पना म्हणजे मी असा विचार करत असतो. रात्रीचा विचार करतो जास्त. म्हणजे रात्रीचा विचार केला तर चांगले तुम्हाला आयडिया सुचतात. हो. बाबा काय करू शकतो? किंवा आता सध्या सामाजिक गोष्टीवरती काहीतरी ओके. करायला बघतो. की बाबा जे आहेत पण ते कोण करायला बघत नाही तसले हां. व्हिडिओ. एक चांगला बाबा संदेश जाईल लोकांपर्यंत. हां. पण काय सध्याची खंत काय माहितीये? आपण चांगले किती पण व्हिडिओ देऊ. व्ह्यूज येणार, पण फॉलोवर्सच येत नाहीत. मुलींना झाला फॉलोवर एवढे येणार ना, ती एक खंत आहे फक्त. म्हणजे वाटतं की बाबा एवढी मेहनत घेतोय बाबा, व्ह्यूज येतायत, पण फॉलो करा ना तुम्ही. म्हणताय चांगला व्हिडिओ भेटतोय, चांगला व्हिडिओ आहे. भेटले तरी बोलणार की बाबा चांगला व्हिडिओ आहे, पण फॉलो करा ना तुम्ही. हे वाईट म्हणजे वाटतं. कॉन्सेप्ट कोणता पण असू दे, क्रिएटरचा स्टेटस हा तुमच्या फॉलोवरती. नक्कीच, नक्कीच. फॉलोवरती आहेच. कारण Instagramवरती कसं आहे, जोपर्यंत तुम्हाला फॉलोअर्स तुमचे वाढत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोण विचारत नाही. कारण आता सध्या ट्रेंडिंगच चाललेलं आहे. जेवढे फॉलोवर्स त्यांना विचारणार जास्त ते लोकं. ओके. तुमचे व्ह्यूज कोण बघतच नाही. व्हिडिओवर व्ह्यूज किती आहेत ते हे मॅटर नाही करत. व्हिडिओ तुमचा काय आहे, त्याचा कंटेंट काय आहे, तो बघत नाही. पण हं. तुमचे फॉलोवर्स आहेत. हां, भारी आहे. क्रिएटर मोठा आहे. मोठा ओके. क्रिएटर आहे. त्याचं कंटेंट काही पण असू दे. म्हणजे तू हे मान्य करतोस, की ज्या व्हिडिओत मुली आहेत, हां, मुलासोबत ज्या व्हिडिओत मुली आहेत किंवा लेडीज आहेत, तर ते व्हिडिओ चालतात. चालतात. त्यांचे काही पण कंटेंट म्हणजे असं मी नाव कोणाला ठेवत नाही. पण हं. लोकांनी हे पण बघितलं पाहिजे ना बाबा, त्यांचा कंटेंट काय आहे? तो बाबा त्यातून तुम्हाला काय संदेश भेटतोय का? नाही भेटत असेल तरी त्यांना तुम्ही फॉलो करताय. आणि जो कंटेंट चांगला देतोय त्याला तुम्ही फॉलोच करत नाही, सपोर्ट करत नाही. मग तो कसा येणार पुढे? आता हे जे व्हिडिओज वगैरे बनवतो आपण, त्यामध्ये तुला हेल्प कोण करतं का? म्हणजे लिखाणामध्ये वगैरे? तसं बघायला तर लिखाणामध्ये मला कोणी हेल्प करत नाही आणि ओके. तसं पण कोण करत नाही. आणि एक खंत खंत म्हणजे कशी आहे माहिती आहे, की मी व्हिडिओ चालू केला, पण हं. व्हिडिओ चालू केल्यानंतर मला जी माणसं हवीत, त्यांना विचारावं लागतं, "बाबा ओके. तुम्ही येणार का बाबा माझ्या व्हिडिओमध्ये?" पण त्यांचं उत्तर असं, की "बाबा किती रुपये भेटणार? किती रुपये देणार?" असं. त्यांना आता वाटतं ते की कसं माहिती कंटेंट आणि क्रिएशन यामध्ये पैसा आहे असं लोक म्हणतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. त्यांचा गैरसमजच तो आहे, की बाबा प्रत्येक व्हिडिओमागे त्यांना पैसे भेटतायत. असं त्यांचा गैरसमज असतो. ओके. असे तुझ्याकडे प्रत्येक जण तसेच भावना बरेच आहे बरेच जण असेच आहेत. की व्हिडिओत काम करायला तयार आहे पण पैसे पैसे द्यायला किती? पाहिजे. मग सध्याच्या कंडिशनला तू जे इंस्टाग्राम करतोस
त्याच्यासाठी तुझ्या चॅनल वरती कोणती ऍडव्हर्टाईज पोस्ट करणं किंवा काय असं किंवा रील स्पर्धेत भाग घेणं ह्या गोष्टी तू करतोस? केलेले आहेत मी. ओके. भरपूर असे केलेले आहेत. म्हणजे स्पर्धा वगैरे मालवणमध्ये स्वामी 2 नंबर आलेला. ओके. वैभवशाली कोकण होतं. त्याच्यामध्ये ओके. 2 नंबर वगैरे आलेला होता. हम्म. त्यानंतर बीडमध्ये एक स्पर्धा होती. फर्निचरची शोरूम होता. ओके. त्याची स्पर्धा होती. त्याच्यामध्ये सुद्धा 2 नंबर माझा आलेला. ओके. आणि त्याच्यानंतर मग रील स्पर्धेमध्ये पण नंबर आलेले आहेत भरपूर. ओके. आणि फर्स्ट माझा क्रमांक 1 नंबर याच्यामध्ये आलेला. मालवणमध्येच आलेला. ओके. आणि प्रमोशन वगैरे बघायला गेलं तर प्रमोशन सुद्धा भेटतात वगैरे. मी जवळ-जवळ आता एक 7-8 तरी प्रमोशन मारलेले आहेत तसे. ओके. पण कसं आहे फॉलोवर नसल्यानंतर मला लोकं सांगतात बाबा एवढे नाही जमणार, तेवढे तुम्ही करून द्या. आता आम्ही नवीन असल्यामुळे तेवढे करून देतो. तिकडे कुठे तडजोड करावी लागते. खूप तडजोड करावी लागते. म्हणजे कसं आहे माहिती आहे, आपण कॅमेरामॅन घेऊन जाणार, त्यानंतर एडिटर असणार, सोबत कोणतरी ऍक्टर घेऊन जाणार, त्यांना पण काहीतरी पे करावे लागतात. म्हणजे तू तुझे जे कॉन्सेप्ट म्हणजे तुझी ह्या गोष्टीमध्ये टीम आहे. हो, टीम आहे. म्हणजे टीम Editing. नंतर क्रिएट करावी लागते मला. स्वतःची टीम नाहीये अशी. म्हणजे आता सध्या तरी उपलब्ध नाही पण तू क्रिएट करतो म्हणजे हां. तुला जर कॉन्टेंट द्यायचा असेल एखादा मग आता सध्या जे तू रील्स वगैरे बनवतो ते तू स्वतः शूट करून स्वतःच एडिट करतो? नाही. आता सध्या माझे स्वतःचे जर एकट्याचे शूट करायचे असतील, तर मी स्वतः मोबाईल ठेवतो. माझ्याजवळ ट्रायपॉड पण नाही आहे आता ओके. सध्या बघायला गेलं तर. मी समोर फक्त मोबाईल ठेवतो ओके. किंवा सेल्फीमध्ये करतो. आणि जर मला प्रमोशनचा वगैरे व्हिडिओ करायचा असेल, तर मी कोणतरी कॅमेरामॅन बघतो. ते मित्र आहेत वगैरे. पण ते त्या टायमिंगला देतात मित्र, कॅमेरामॅन, एडिटर आणि फक्त ऍक्टर असेल तो. मग त्या टायमिंगला जेवढे मला लागणार आणि जशी मला लागणार तसेच मी घेऊन येतो. तू जेव्हा इंस्टाग्राम वगैरे हे इंस्टाग्राम युट्यूब सुरू केलंस ना तेव्हा तुला कोणत्या अडचणी आल्या? अडचणी म्हणजे कसं माहितीये, हं. Instagram वरती आता स्पर्धा वगैरे असतात, रील हं. स्पर्धा वगैरे हं. असतात. त्या स्पर्धेमध्ये भाग वगैरे घेतला. हं. पण तिथे ग्रुपिझम खूप चालतं. ओके. म्हणजे कसं आहे बाबा आपला आहे ना माणूस तो, हा. आपल्या ग्रुप मधला माणूस आहे. मग त्यालाच द्यायचा नंबर. ओके. कारण आयोजकच तेच असतात. हं. फक्त दाखवायचं. आम्ही पण आता तुमच्या सोबत सहभागी झालेलो आहोत रीलमध्ये. ते त्यांनाच नंबर देतात. मग नंतर विचार केला बाबा अशा स्पर्धेमध्ये भाग घेणंच चुकीचं आहे. आपण याच्यापासून बाजूलाच राहूया आणि आपले रील आहेत ते आपण स्टार्ट करूया. एवढंच केलं बाकी. पण जे रील्स कॉम्पिटिशन्स असतात ना त्यांचा मुख्य हेतू हा असतो की व्ह्यूज आणि लाईक्स जास्त असतात त्यांना ते हे करतात. ते चुकीचं आहे माझ्या मते. कारण कसं आहे माहितीये व्ह्यूज आणि याच्या हे म्हणजे रील स्पर्धेचं हे नाही नियोजन नाही तसं. कारण एखाद्याचा कंटेंट चांगला असू शकतो की बाबा त्याचे फॉलोअर्स कमी आहेत, त्याचे व्ह्यूज कमी येणार, बाबा 200 येणार, 500 येणार, पण त्याचा कंटेंट एवढा चांगला असतो की तो बघण्यासारखा असतो. कंटेंट तुम्ही बघणार की व्ह्यूज बघणार, असे व्ह्यूज कोणाच्या पण यायला येणार, रीलला वगैरे येऊ शकतात असा विषय. म्हणजे आता रील स्पर्धेत असा हे क्रायटेरिया हवा की व्ह्यूज अँड लाईक पेक्षा कॉन्टेंट व्हायलाच हवा. पण आता ते होणं आपल्या क्रिएटरांवरतीच आहे, कारण ओके. क्रिएटरच आयोजक असतात त्याच्यामुळे. ठीक आहे. आणि जेव्हा तू सुरुवात केलीस तेव्हा म्हणजे लोकांमध्ये जाऊन बोलणं म्हण किंवा काय तेव्हा तुला कसं हे व्हायचं? पहिलं जरा भीती वाटायची, पण नंतर मग भीती गेली. कारण एक तर स्टेज डेअरिंग होतं मला, हं. कॅमेरा फोकसिंग वगैरे होतं, हं. माहिती होतं. कारण फिल्म मध्ये वगैरे सुद्धा कामं केलीत मी. साताऱ्यामध्ये गडद फिल्म होती, त्या फिल्म मध्ये पण काम केले वगैरे. त्यामुळे एक माहिती होतं बाबा कसं काम करायचं वगैरे, कॅमेरा फोकसिंग कसं करायचं, लोकांमध्ये गेल्यानंतर भीती नाही बाळगायची. तू हे जे सुरुवात केलीस म्हणजे तू ह्या गोष्टीतनं काय शिकतोय? मी या गोष्टीवर शिकतोय की बाबा अभिनय जास्त शिकतोय ओके. लोकांकडून. बाबा मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघतो, म्हणजे जसं की रंगीला आहे, हं. त्यानंतर ऋत्विक आहे, हं. आमचे तेजस मस्के वगैरे आहेत, किशोर दादा आमचा आहे, असे बरेच कलाकार आहेत, मालवणी कांडेचूर आहेत. हं. त्यांचे रील्स असे बघण्यासारखे असतात, त्यांना तोडच नाहीये. मग त्यांच्याकडून मी अभिनय शिकतो. तर जो तुझा कॉन्टेंट आहे तो जो आहे ना तो कॉमेडी वाला कॉन्टेंट आहे बरोबर. जेव्हा तुझा एक व्हिडिओ मी बघितला तू एका मुलीला कॉल करतो, लग्न झालेल्या मुलीला, बरोबर. तिचं लग्न झालेलं आहे. हे जे कॉन्टेंट आहे सिरियस कॉन्टेंट ते करताना आणि कॉमेडी कॉन्टेंट करताना तू काय तुझ्यावर हे करतो, लक्ष देतोस किंवा फोकस करतोस? फोकस म्हणजे कॉमेडी कंटेंट करताना मेहनत जास्त लागत नाही हा. मुळात आधी. आणि सिरियस कंटेंट करताना काय लागतं, कारण आपण सिरियसनेस बाबा तो समोरच्यांना दिसतोय की नाही, कारण आपल्या चेहऱ्याचे हावभाव पण दिसायला पाहिजे. आपण बोलतोय, चेहऱ्यावर हावभावच नसतील तर त्या कंटेंटचा काहीच उपयोग नसतो. आणि ती जी कन्सेप्ट तुला सुचली आहे ती आत्ताच्या समाजात जे काही घडतंय त्याच्यावरून सुचलेली आहे. ती नक्कीच. कशी सुचली? म्हणजे तुझ्या जवळची गोष्ट आहे की ती लांबची गोष्ट आहे की तो तो विचार तुला कधी आला आणि कसा आला? भरपूर अशा जवळच्या गोष्टी आहेत घडल्या आहेत. ओके. त्या समोर दिसतात, त्याच्यामुळे त्यातून सुचतात त्या गोष्टी. ओके. पण नंतर मग स्क्रिप्ट लिहायला घेतो आपण बाबा की बाबा अशा आहेत गोष्टी. पण हं. त्या अशा पण लिहायला लागतात की बाबा ते समोरच्याला लागल्या पण नाही पाहिजेत ओके. आपल्या गोष्टीत. ओके. म्हणजे ती जी व्यक्ती आहे ती तुझ्या एक टीमचा पार्ट आहे? हो, ती ओके. खरं तर बघायला गेलं ना तर हं. लेडीज म्हणून बाबा माझ्या रीलमध्ये ती फर्स्टच आहे. तिच्यापासूनच सुरुवात झाली आणि तिची पण माझ्या रील पासूनच सुरुवात झाली. ओके. आणि तिचे आज फॉलोवर तिचे 11 का 12,000 आहेत आणि माझे अजून 2,200 आहेत. आणि ती पण मला खूप सपोर्ट करते. म्हणजे एका शब्दाखात्री म्हणजे मी आता सांगितलेलं मला रील बनवायची आहे.
ती बोलते केव्हा पण सांग, मी नक्की रेडी आहे म्हणून सांगितलं. आता आधी पण तिने सांगितलं बाबा तू काहीतरी वेगळा विषय काढ किंवा सिरीज काढ, मी आहे तुझ्यासोबत म्हणून सांगितलं. असं कोणतरी मग माणूस पाहिजे. या गोष्टीवर तू काही पुढे ठरवलंयस का काय ठरवलंय, करायचं? चालू आहे. म्हणजे लोकांना काहीतरी सरप्राईज देण्याचा प्रयत्न चालू आहे माझा. लिहिले आहेत 2-3 स्क्रिप्ट लिहिले आहेत, म्हणजे वेब सिरीज लिहिले आहेत. त्या येतील पुढे लोकांच्या भेटीसाठी. जेव्हा तू आता पहिलं तू दशावतार मध्ये होतास, हम्म. नंतर तू एकांकी वगैरे स्टेज आर्टिस्ट हो. मध्ये आलास, त्याच्यानंतर तू इंस्टाग्राम वरती आला. नक्की. हा जो तुझा प्रवास आहे त्यामध्ये जेव्हा तू इंस्टाग्राम वरती आलास हम्म. तेव्हा कुठेतरी ह्या दोन गोष्टींकडे तुझं दुर्लक्ष होतं. नक्की झाला. म्हणजे आता मध्ये सांगायचं झालं तर मी आता जास्त इंस्टाग्राम वरती फोकस केला, युट्यूब वरती हा. फोकस केला आणि दशावतार माझं कमी झालं. ओके. आणि त्याच्यानंतर हे पण कमी झालं. एकांकिका पण माझी कमी झाली. मी त्यांना नाही, नाही, नाही म्हणून सांगितलं. कारण काय होतंय माहितीये, आता आपण व्हिडिओ करायच्या नादात किंवा नाटक करायच्या नादात आपलं काम पण विसरतोय. त्याच्यामुळे जास्त ते कामावरती फोकस करायचं आहे आणि आपल्याला कुठेतरी अजून मोठं व्हायचं आहे, अजून कमवायचे आहेत पैसे. हा. ते कमवल्यानंतर पण व्हिडिओ करू शकतो. मग त्यातून वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ करतो. दशावतार, नाटक आणि रील हम्म. ह्या तिघांमध्ये तू कसं डिफरन्शिएट करशील? ते कोणकोणत्या ह्याच्यात म्हणजे कठीण काय? कठीण दशावतार आहे. ओके. दशावतार म्हणजे कसं आहे माहितीये, तुम्हाला त्याच्या स्क्रिप्ट नसणार आधी ओके. मुळात. आणि तुम्हाला डायरेक्टर कोण नसणार तिथे सांगायला बाबा असं करा आणि तसं कर. दशावतार ही सगळ्यात मोठी लोककला आहे आणि ती कठीण आहे शिकण्यासाठी. पण जर मनापासून जर केली आपण ना तर ती सोपी पण आहे तेवढीच. रील हा विषय आपण स्क्रिप्टेड असतो, तो आपण रिटेक घेऊ शकतो. त्याला टेक नसतं, रिटेक नसतात. तसंच एकांकिकेचं पण आहे. त्याला आपण ते स्क्रिप्टेड आहे, पण ते त्याला पण जेवढे आपण प्रयत्न करणार, रियाज करणार, तेव्हाच ते तुम्हाला सफल होणार. असा विषय. म्हणजे दशावतार स्टेज. हा. मग त्याच्यामुळे कसं आहे, दशावतार मी फर्स्ट स्टेजला ठेवतो, त्याच्यानंतर एकांकिका आणि त्याच्यानंतर रीलला ठेवतो. आता ना असं झालंय की इंस्टाग्राम व्हिडिओला व्ह्यूज जास्त आहेत, फॉलोअर जास्त आहेत, तेव्हा एखाद्यासोबत व्हिडिओ बनवतात. म्हणजे जर तुझे 2000 आहेत, माझे 200 आहेत, तर कोलॅबरेशन करताना तू कोणता विचार करतो 200 वाल्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट करताना? मी असं म्हणजे फॉलोअर्सची हे करत नाही, हा. पण मी चेक करतो की बाबा त्याचा कंटेंट काय आहे, हं. किंवा माझ्या कंटेंटशी मॅच होणार आहे की नाही. कारण माझ्या पेजवरती आल्यानंतर, कारण माझी पब्लिक कशी असणार किंवा माझे रील कंटेंट बघणार आहे, त्या क्रायटेरियामध्ये बघणार आहे. तसं जर कंटेंट नसेल तर मी नाही एक्सेप्ट करत. त्याला सांगतो भाई सॉरी, माझं दुसरं अकाउंट आहे, त्या अकाउंटला कॉलॅब तू कर, मी नक्कीच तुला मग कॉलॅब एक्सेप्ट करतो तुझा. ओके. असे बरेचसे क्रिएटर तुमच्या नेरूळ गावात आहेत. हो. त्यांच्यासोबत तुझा काय प्रोजेक्ट वगैरे किंवा अं, त्यांच्यासोबत तुझं काय असं बोलणं वगैरे काय? झालंय बोलणं, नेरुगावातील नवीन वगैरे असे बनतायत वगैरे. पण कसं आहे, मी त्यांना सांगितलं बाबा मला पण बनवायचं आहे, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे मी सरप्राईज देणार आहे सिरीज वगैरे, त्या सिरीज मध्ये त्यांना आणणार आहे. ओके. आणि त्यांच्यासोबत तुझं म्हणजे काही व्हिडिओज बनवणाऱ्यांसोबत तुझं बॉन्डिंग कसं आहे? बॉन्डिंग किंवा चांगलं आहे, पण कसा विषय होता माहितीये, हा. मी असं एकदा गेलेलो ओके. एका मुलांना सांगण्यासाठी, म्हणजे हा. डायरेक्शन करण्यासाठी गेलो की बाबा हा. असं असं बनवायचं असं. त्यातीलच काही मुलं होती, त्यांनी काय केलं, मी 1-2 रील साठी नाही गेलो त्यांच्याकडे, की बाबा मला नाही जमणार, कारण मी कामासाठी आहे, माझ्या बाहेर आलोय, मला जमणार नाही. त्यांना वाटलं की मी मुद्दाम सांगतोय मला नाही जमणार म्हणून. हं. तर त्यांनी अशी माझी अपचर्चा केली की बाबा हा मुलगा असा असा आहे, तो तसा आहे. मोठा झाला. हा मोठा झाला नाही, आणि पण वेगळे पण चर्चा की बाबा पोरींच्या बाबतीत असं करतो तसा करतो, असे वेगवेगळ्या चर्चा केल्या. आणि ते त्यांच्या ओळखीत पण क्रिएटर आहेत, त्यांना सांगितले, त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं, असे खूप चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर असं झालं की सगळे क्रिएटर माझ्याशी बोलायचे बंदच झाले अचानक. बाबा त्यांनी मेसेज वगैरे रोज करायचे, कॉल वगैरे करायचे, ते बंद झाले. तर विचार केला बाबा काय नक्की यांचा विषय चाललाय, बाबा अचानक असं काय घडू शकतं. म्हटलं असेल काहीतरी बाबा. मी विचार जास्त केले नाही. आणि एक दिवशी मला माझा मित्र भेटला, त्याने मला सांगितलं बाबा तुझा असा असा विषय बाबा गाजतोय बाबा, तू असं असं करतोयस वगैरे, काय काय ओके. करतोय. म्हटलं मी केव्हा केलं म्हटलं असं. तर त्यांनी सांगितलं बाबा मला पण एका पोरीने सांगितलंय याच्यासोबत तू रील करायची नाही, आणि याच्यासोबत रील केलेली पोस्ट करायची नाही. पोरगीने? हा, पोरगीने त्या माझ्या मित्राला सांगितलं. म्हटलं मी काय केलं, त्याने सांगितलं असं असा विषय तू काहीतरी केलाय म्हणून. म्हटलं, मी बाबा असा असा काही विषय केला नाही, पण तुला जर वाटत असेल मी असा केला, तर तू पण माझ्यासोबत रील करू नको, कारण तुझी इमेज डाऊन होईल. म्हटलं मी एकटा करतो. तर त्याने सांगितलं मला काही फरक पडत नाही, तू एक चांगला क्रिएटर आहेस, माझा मित्र आहेस, हे मला महत्वाचं आहे. त्यांच्याविषयी मला, कारण मी ऐकलेलं आहे ते, बघितलेलं नाहीये, तर मी विश्वास ठेवू शकत नाही. ते मित्राने सांगितलं. त्यावेळी मला बरं वाटलं की बाबा कोणतरी आहेत आपल्यासोबत बाबा, एवढंच. आता तू जे बोललास की म्हणजे तू गेला नाहीस, तुझ्यावर काही टीका झाल्या, मग हे ज्या टीका होणं म्हणजे यश मिळणं, बरोबर. ठीक आहे. आणि जे तुझ्यासोबत बोलले नाहीत किंवा तुझी साथ सोडली ते अपयश झालं. तू या दोन गोष्टीतून काय शिकला, यश अपयश? मला एक गोष्ट वाटते काय माहितीये, यश आलं म्हणून कोणी मातू नये आणि अपयश आलं म्हणून खचू नये. हा. एक गोष्ट आहे. आणि आमचे निरुगावचे
आता कैलासवासी, लोकराजा, सुधीरचे कलिंग त्यांचं एक वाक्य होतं, कोण कधी कोणाचा बाप ठरेल हे सांगता येत नाही. हो. तसंच आहे आता मी आता खाली आहे. कधीतरी माझी पण वेळ येईल, की मी पण त्यांना सांगू शकेल, बाबा बाबा कोण कोणाचा कधी बाप ठरेल सांगू शकत नाही. काल तुम्ही माझ्या नावाची बदनामी केलात. आज मी कुठे आहे ते बघा तुम्ही. पण तू म्हणतोयस की मी आज खाली आहे. हम्म. फॉलोअर्स खाली असणं म्हणजे फॉलोअर्स कमी असणं म्हणजे खाली नाही. तुझे फॉलोअर्स जरी कमी असले तरी तुझ्या कॉन्टेंटला तेवढा रिस्पॉन्स आहे, व्ह्यूज चांगले येत आहेत. कॉन्टेंटला आहे पण त्यांच्या मते बोललो मी, जसं म्हणजे हा. त्यांनी जशी माझा प्रचार केला, आता सगळ्यांच्या मनात माझं तेच आहे की मी तसा माणूस आहे असं त्यांचं आहे. म्हणून सांगितलं की मी आता आता खाली आहे, पण कधीतरी माझ्याबद्दलची इमेज त्यांच्या मनातील वेगळी बसेल हा माझा विचार आहे. तुझ्या या जर्नीमध्ये तुझे सपोर्टिव्ह मित्र कोण आहेत किंवा सपोर्टिव्ह क्रिएटर तुला कोण किंवा तू हे सगळं मागे सुरुवात करण्याच्या मागे कोणत्या क्रिएटरची प्रेरणा आहे का तुझ्या? खरं तर क्रिएटरची प्रेरणा म्हणायला गेलं तर रील्स मालवण या पेज कडून आणि या त्याच माणसांकडून मी जास्त ते शिकलो. त्यानंतर मी क्रिएटर मला जास्त मोठ्या क्रिएटरने सपोर्ट केलं म्हणजे बंटी कांबळे. असा कोणताच मोठा क्रिएटर नाही जो पटकन तुम्हाला फॉलो करणार वगैरे, पण तो क्रिएटर असा आहे, तो लहानातल्या लहान क्रिएटरांना पण सपोर्ट करणार, त्यांना फॉलो करणार आणि तो सांगणार मला स्टोरी बिरी माझी लावू नको बाबा मी फॉलो केलं म्हणून. तो एक खूप चांगला क्रिएटर आहे आणि तो मला माझा बर्थडे दिवशी वगैरे असा कोणता क्रिएटर नाही तो बर्थडे दिवशी विश तुम्हाला करेल एवढा मोठा क्रिएटर. तो एकच माणूस आहे, तो मला विश पण करणार. कुठल्या म्हणजे माझा कंटेंट असेल तर त्याला आवर्जून तो सांगणार बाबा तुझा कंटेंट हा खूप चांगला झालाय, तू असेच बनवत राहा. तुला ही गोष्ट सांगू इच्छितो मी की बंटी आणि मी एक काय म्हणजे आताही आम्ही मित्र आहोत आणि अगोदरही मित्र होतो. हे जे चॅनलची कन्सेप्ट आहे किंवा ही गोष्ट आहे, ही प्रेरणा आम्हाला पण त्याच्याकडूनच मिळाली. म्हणजे वैयक्तिक मला तरी, की छोट्या क्रिएटरांना मोठं कसं करायचं. बरोबर. आणखी जेव्हा तो सगळ्यांची आपल्या कोलॅब रिक्वेस्ट एक्सेप्ट करायचा, जो त्याच्याशी रिलेटेड पण नव्हता अशा, तेव्हापासून आम्ही त्याच्यासोबत आहोत आणि तो हे करायचा. म्हणून आम्ही ह्या चॅनलला अशा रीतीने सुरुवात केली. ठीक आहे, तुला पण त्याची प्रेरणा मिळाली. बऱ्याच अशा क्रिएटरांना त्याच्याकडून प्रेरणा मिळते. तो खरंच खूप चांगलं काम कारण करतोय. त्याला चांगल्यातल्या चांगल्या क्रिएटरची जाण आहे, म्हणजे त्याच्याकडे काय आहे ना तर तो काढून घेण्याची त्याची जाण आहे त्याला. तो एक म्हणून चांगला क्रिएटर म्हणून तो ओळखला जातो मालवणीत. आमच्या टीम बद्दल तू काय सांगशील? टीम बद्दल म्हणजे चांगलं वाटतं बाबा तुमच्या टीम बद्दल, की बाबा तुम्ही पॉडकास्ट घेताय ह्या तळागाळातल्या क्रिएटरांचं. आणि एक इच्छा आहे की माझ्या मनात की तुम्ही अजून अशा क्रिएटरांचे म्हणजे जे त्यांचे फॉलोअर्स कमी आहेत पण कंटेंट एकदम बाप आहे, अशा क्रिएटरांचे तुम्ही पॉडकास्ट घ्या आणि त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करा. असेच तुमच्या पॉडकास्टमध्ये उत्तरोत्तर प्रगती होत राहते अशी कलेश्वरचरणी प्रार्थना करतो. रोशन, तू तुझ्या गावी आम्हाला बोलवलंस आणि आम्हाला वेळ दिलास, पूर्ण तुझं गाव आम्हाला फिरवलंस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तू तुझी जर्नी पण सांगितलीस, कशा पद्धतीत तू सुरुवात केलीस आणि आता तू पुढे काय करणार आहेस, या सगळ्या गोष्टी सांगितल्यास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आज आपल्यासोबत होता रोशन चव्हाण, जर्नी विथ रोशा. याचा आपण आज जीवन प्रवास पाहिला. असंच नवीन नवीन क्रिएटरांचे जीवन प्रवास पाहण्यासाठी आमच्या कोकण बिहाइंड द लेन्स या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.